नमस्कार. निपुण महाराष्ट्र अंतर्गत नुकतीच विद्यार्थ्यांची AI ॲप अंतर्गत द्वारे पडताळणी झाली आहे. त्या पडताळणीमध्ये जे विद्यार्थी मागे राहिले आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या अंतर्गत सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 4 अक्षरी शब्द वाचतो या स्तरावर आपण विद्यार्थ्यांना नेण्यासाठी काय करता येईल याबाबत पाहणार. तर त्यासाठी आपण जर विद्यार्थ्यांची जी मूल्यमापन आहे ते मूल्यमापन जर AI द्वारे होते तर आपण विद्यार्थ्यांना AI द्वारे जर का वाचायला लावलं तर अधिक गतीने ते वाचतील असं आपल्याला वाटते. तर आपण त्यासाठी Google Play स्टोअरवर एक रीड अलाउड नावाचं ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे. ते Google Play स्टोअरवर निःशुल्क उपलब्ध होते आणि ते ॲप्लिकेशन वापरून आपण विद्यार्थ्यांना या स्तरावर पारंगत करणार आहोत. ठीक. आता हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्या मोबाईलमधील Google Play स्टोअर ओपन करायचं आहे. त्या प्ले स्टोअरमध्ये रीड अलाउड असं टाईप करायचं आहे. ते टाईप केल्यानंतर आपल्याला खाली आपल्याला स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे ते आयकॉन दिसेल आणि त्या आयकॉनला आपण त्यासमोर इन्स्टॉल बटनला क्लिक करायचं. इन्स्टॉल बटनला क्लिक केल्यानंतर त्या ॲप्लिकेशन डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल झालेलं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. विद्यार्थ्यांना ते दाखवताना सुरुवातीला आपल्याला भाषा निवडावी लागेल. ते भाषा त्यासाठी आपण मराठी आणि इंग्रजी अशा कॉम्बिनेशनची भाषा निवडायची आहे. ती निवडल्यानंतर आपण पुढे जाऊ. पुढे गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मराठीमध्ये दिसतील. त्यातील कोणतीही गोष्ट विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार तुम्हाला त्यांना वाचायला द्यायची. मग विद्यार्थ्यांना आपण जेव्हा हे वाचायला लावू ते वाचताना असं होईल तिथं तुम्हाला ती गोष्ट दिसेल. जेव्हा विद्यार्थ्यांना वाचता येईल तर विद्यार्थ्यांना तिथं स्टार मिळतील आणि विद्यार्थ्यांना वाचता नाही आलं तर विद्यार्थ्यांना AI मदत करेल वाचायसाठी. विद्यार्थ्यांनी त्या अक्षरावर क्लिक केल्यानंतर ते अक्षर AI त्याला वाचून दाखवेल आणि विद्यार्थी मग पुन्हा वाचतील आणि त्यांना स्टार मिळतील. अशा पद्धतीनं विद्यार्थी चुकत शिकत जाईल आणि पुढे तो पुढच्या स्तरावर जाईल. आता हेच ॲप्लिकेशनच का बरं वापरायचं तर या ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना सहज सुलभ पद्धतीने अधिकाधिक वाचन गतीने आणि पुढील करण्यासाठी उपयुक्त ते ठरेल. यासाठी आपल्याला ते ॲप्लिकेशन वापरायचं आहे. आपण आता मोबाईलमध्ये कथा वाचणार आहोत. ठीक आहे, वाच तू पहिल्यांदा. चला वाचन सुरू ठेवूया. आंब्याचं झाड. आंब्याच्या झाडात लपायला मला आवडतं. हे कुणाचं आवडतं. तू दुसरी कथा वाच ना. आज वाचनाची 10 मिनिटे पूर्ण कर. अप्रतिम, तुम्हाला खूप सारे स्टार मिळाले आहेत. हे वस्तू चला वाचन सुरू ठेवूया. चूक चूक चूक. वाच. वरून वाच सुरुवातपासून. तुम्हाला मदत हवी असल्यास माझ्यावर क्लिक करा. लांब आगगाडीसाठी छोटीने काढले एक मोठे धूर सोडणारे इजिने. ठीक, छान. AI द्वारे ॲप्लिकेशनचा वापर करताना विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने वाचण्याची संधी मिळते. जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर विद्यार्थ्याने वाचलं की गु रे ढो रे आणि हे वाचताना जर का त्याला अडचण आली तर AI त्याला सांगेल हे गुरे ढोरे असं वाच. मग विद्यार्थी त्यामध्ये सुधारणा करून पुन्हा वाचेल आणि त्या वाचनाचा सराव करेल. यासाठी आणि हे जे ॲप्लिकेशन आपण वापरतोय त्या ॲप्लिकेशन वापरण्यासाठी त्याला कुणाच्याही मदतीची गरज नाही. तो स्वतःच्या गतीने शिकू शकतो, घरी शिकू शकतो, वर्गात शिकू शकतो आणि जिथे त्याला अँड्रॉइड मोबाईल मिळेल अशा ठिकाणी तो त्याच्या वाचनाचा सराव करू शकतो. याच्या पुढे जाऊन या ॲपमध्ये फक्त ही एवढीच क्षमता
त्या विद्यार्थ्याची पूर्ण होत नसून त्या विद्यार्थ्याला वेगवेगळं साहित्य देखील त्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध असल्यामुळं त्याची अधिकाधिक म्हणजे वाचनाची नैपुण्य पातळी गोष्टीपर्यंत तो पोहोचू शकतो.